ब्रॉट टू यू बाय विगार्ड। सध्या पाहिलं तर मराठवाड्यामध्ये अत्यंत पाऊस कमी पडलेला आहे, त्यामुळे आता जे दूध उत्पादक शेतकरी त्यांची अत्यंत आता बिकट परिस्थिती होऊन गेलेली आहे। पाहिलं तर आता चाऱ्यांना जनावरांना चारा मिळत नाहीये, पेंडीचे भाव गगनाला पोहोचले आणि दुधाला विकाय गेलं तर 40 ते 50 भाव मिळते। अशाच आता माहिती काय सोबत काही दूध उत्पादक शेतकरी आपण त्याच्याशी जाणून घेऊ की काय भाव आहे, काय परिस्थिती आहे। आता काय सांगायला आज आपण दूध इथं डेअरीला घातलेले काय भाव मिळतो? 45 रुपये लिटर। 45 रुपये। पेंडीचे काय भाव आहेत? पेंडीचे भाव 34 रुपये क्विंटल आहे। 3400 रुपये क्विंटल। मग पोट खातं तुम्हाला? परवडत नाही ना, दूध व्यवसाय परवडत नाही। वरींचा भाव जास्त झालेला आहे, दुधाला भाव कमी, हे विषय चालू शेतकऱ्यांचा। आता बाहेर पाहिलं तर अनेक राज्यामध्ये तर भाव वाढ झालेली आहे, मात्र महाराष्ट्रामध्ये अजून दुधाची भाव वाढ झालेली नाही, काय सांग? कारण शेतकरी एवढा अडचणीत आलेला आहे की ते म्हशी विकण्याची पाळी आलेली आहे। त्याचे दुधाचे भाव एकदम कमी आलेले आहेत, पिंडीचे भाव जास्त वाढलेले आहेत, चारा सध्या नाही, पाऊस नाही। त्याच्यामुळे शासनाकडे आमची एवढीच विनंती आहे की दुधाला व्यवस्थित भाव द्यावा, की म्हणजे परवडावं दूधवाल्याने, अशी शासनाकडे आमची एवढी विनंती आहे। सध्या काय भाव दिला, काय भाव मिळते नेमका? 609045 रुपये, तर ते परवडत नाही। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। कमीत कमी 50 रुपये तरी शासनाने भाव द्यावा। आता काय सांगा, पेंडीचे काय भाव आहे सध्या, चाऱ्याची काय परिस्थिती आहे? 3400 रुपये क्विंटल आहे पेंडीचा भाव। चारा घ्यायला गेलं तर पेंडीचे 2000 रुपये शेकडा कडबा आहे, 3400 रुपये क्विंटल पेंड आहे। आणि शेतकरी असा अडचणीत आहे की मजूर मिळत नाही व्यवसायासाठी आणि जनावरांच्या किमती डबल झालेल्या आहेत। कमीत कमी 1 ते 1.25 लाख रुपये म्हशीला लागत आहेत आणि त्याच्याबद्दल शेतकरी भरपूर अडचणीत आहे। तुम्ही आता दूध आणलं, किती आहे तुमच्याकडे दूध सध्या आहे 150 लिटरच्या आसपास आहे, तरी पण परवडत नाही व्यवसाय। दूध भाव कमी असल्यामुळं शेतकरी भरपूर अडचणीत आहे। अनेक राज्यांनी आता भाव वाढ केलेली आहे, पण महाराष्ट्रात भरपूर भाव कमी आहे दुधाला, यामुळे शेतकरी भरपूर अडचणीत आहे। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। दूध व्यवसाय हे अत्यंत परवडत नाही सध्या। काय सरकारला काय आवाहन करणार आपण यांच्या माध्यमातून? अशी अपेक्षा करतो की दुधाला चांगल्या प्रकारे भाव मिळावा, बंद पडलेली दूध योजना चालू करावी। किती दूध आहे तुमच्याकडे? 100-125 लिटर आहे। परवडत खातं सध्या? परवडत नाही, पण काय करायचं, काय करून जगायचं, ह्यामुळे करणं हे। काय केलं सरकारने, काय केलं पाहिजे? सरकारनं भाव योग्य दिला पाहिजे ना। सरकारने योग्य पेंडीचं काय भाव आहे, वैरणचं काय भाव आहे? 3400 रुपये क्विंटल पेंड आहे, पण करायचं काय आता? रोज आम्हाला कुठं काम लागतंय का? त्यामुळे करणं हे, परवडू की नाही परवडू म्हणून करायला। पावसाची काय परिस्थिती सध्या? पावसाची काय, एक फक्त थोडी झलक दाखवली, आता कुठं पाऊस आहे? पाऊस पडला पाहिजे, कमी प्रमाणातच पाऊस पडलाच पाहिजे। पाऊस नाही झाला तर शेतकरी अडचणीतच येतो, भरपूर अशा काही अडचणी आपण पाहू शकतो। काही होते शेतकरी माझ्यासोबत, त्यांच्या म्हणणं आहे की सरकारने यावेळी दुधाला 50 ते 60 रुपये भाव द्यावा, हेच आता मागणी शेतकरी करत आहेत। कॅमेरा पर्सन विकास वाघमेरसह संभाजी मुंजे, TV9 मराठी, परळी, बीड। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।